नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सीएससी सेंटर असणाऱ्या मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, बऱ्याच नवीन सीएससी सेंटर असणाऱ्या मित्रांना पॅन कार्ड दुरुस्त करताना अडचणी येत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड दुरुस्त कसे करायचे याची माहिती पूर्ण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गूगल मध्ये सीएससी आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। यामध्ये वरती सर्च बार मध्ये पॅन कार्ड टाइप करा व पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करा। अशा प्रकारे विंडो ओपन झाल्यानंतर लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट यावरती क्लिक करायचं आहे। असा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये कन्सेप्ट ॲक्सेप्ट करून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। नंतर व्हीएलई यूजर क्लिक हिअर वरती क्लिक करा। आता पॅन कार्डची मेन वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर आपण वरती अप्लाय चेंज वरती क्लिक करायचं आहे व एक नंबर अप्लाय फॉर चेंज और करेक्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण पॅन कार्ड डिजिटल मोडने काढणार आहोत म्हणून डिजिटल मोड वरती क्लिक करा व आपला पॅन जो आहे इथे टाकून घेणार आहोत। त्यानंतर पॅन कार्ड मोड मध्ये बोथ फिजिकल पॅन कार्ड अँड ई पॅन सिलेक्ट करा व सबमिट या बटनावरती क्लिक करा। नंतर फुल नेम वरती टिक करा व आधार कार्ड नुसार फुल नेम टाकून घ्या। मित्रांनो, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। सुरुवातीला आडनाव टाकायचं आहे। नंतर फादर्स नेम मध्ये वडिलांचं नाव टाका। इथेही सुरुवातीला आडनाव टाका। जर विवाहित महिला असेल तरीही त्यांच्या वडिलांचंच नाव टाकून घ्यायचं आहे। खाली सिलेक्ट पॅरेंट नेम मध्ये फादर्स नेम सिलेक्ट करा व आधार कार्ड वरती जी जन्मतारीख आहे ती बरोबर टाकून घ्या। नंतर जेंडर वरती टिक करा। सिलेक्ट स्टेट निवडून घ्या। ॲप्लिकंट आधार डिटेल्स मध्ये टिक करून आधार नंबर टाकून घ्या व आधार कार्ड नुसार संपूर्ण नाव टाकून सबमिट वरती क्लिक करा। आता डॉक्युमेंट डिटेल्स मध्ये सिलेक्ट फादर्स नेम प्रूफ मध्ये तुमच्याकडे यापैकी जे डॉक्युमेंट असेल ते निवडा व पॅन प्रूफ मध्ये तुमच्याकडे जर जुने पॅन कार्ड असेल तर कॉपी ऑफ पॅन कार्ड सिलेक्ट करा व मेक पेमेंट वरती क्लिक करा। सिलेक्ट करेक्शन नेम राहिला आहे। जर नावात दुरुस्ती असेल तर करेक्शन नेम वरती क्लिक करा व नंतर मेक पेमेंट वरती क्लिक करा। आता आपल्या वॉलेट मधून पेमेंट करायचं आहे। आपला पासवर्ड टाकून व नंतर वॉलेट पिन एंटर करून पेमेंट करायचं आहे। पेमेंट सक्सेसफुल होईल। आता आपण ई-केवायसी करूयात। हा महत्त्वाचा भाग आहे। जर कस्टमरचा आधार नंबर मोबाईल नंबरला लिंक असेल OTP ऑप्शन निवडा। जर लिंक नसेल तर बायोमेट्रिक ऑप्शन निवडा। मी OTP ऑप्शन निवडत आहे। जो OTP कस्टमरच्या मोबाईलवरती आला आहे तो टाकून कन्सेप्ट ॲक्सेप्ट करून सबमिट करून घ्या। सबमिट केल्यानंतर आधार मॅच्ड युजिंग डेमोग्राफिक डिटेल्स हा पॉपअप दिसेल। ओके वरती क्लिक करा। आपला ॲड्रेस ऑटोमॅटिकच येईल। नंतर टेलिफोन ISD कोड मध्ये इंडिया निवडा आणि एरिया एस्टेड कोड टाका। मोबाईल नंबर व ईमेल ID टाकून घ्या व नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करा। व्हेरिफिकेशन मध्ये आय वरती क्लिक करा। नंतर हिमसेल्फ और हरसेल्फ निवडा व तुम्ही एकूण किती डॉक्युमेंट जोडले आहेत ते टाका व प्लेस निवडून सबमिट करा। आता ई साइन कडे रिडायरेक्ट होईल। यामध्ये परत एकदा आधार नंबर टाकून गेट OTP वरती क्लिक करायचं आहे व जो OTP आला आहे तो टाकून सबमिट करायचा आहे। आपला फॉर्म सबमिट होईल। नंतर फॉर्मची प्रिंट काढून कस्टमरला पोच म्हणून द्यायचे आहे। अशा प्रकारे आपला संपूर्ण फॉर्म भरून होईल। अशा प्रकारे मित्रांनो, सीएससी मार्फत आपण पॅन कार्ड दुरुस्त करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, आपल्या मराठी टिरा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। धन्यवाद।